सुद्धा दोनच्या जखमा विसरलेला नाही आहे. स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीचे संकेत त्यांनी स्पष्ट केले. संभाजीराजेंचं स्वागतच आहे. स्वराज्य पक्षानं राज्यामध्ये एक वातावरण तयार केलेलं आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंची पहिल्यापासूनची भूमिका बघितली तर बहुजनांना बरोबर घेऊन जायचं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं यासाठी त्यांचा लढा सातत्यानं चालू आहे. म्हणजे थांबलेलं नाहीत ते करत. दिल्लीमध्ये राज्यसभेमध्ये ज्यावेळी प्रश्न आला त्यावेळी बोलण्याचं काम त्यांनी केलं. सगळ्या सदस्यांना घेऊन राष्ट्रपतींना भेटण्याचा विषय असेल. परवा देखील सर्वपक्षीय खासदारांना स्वतः खासदार नसताना बोलवणं असेल अशी अनेक कामं ते या ठिकाणी करतात. आणि वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू आहे का याची मला सध्या इथं कल्पना या ठिकाणी नाही. चर्चेसाठी सर्वांना दारू ठेवली नाही. जास्त प्रेम दाखवेल त्याच्यासोबत जावं. शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न असेल की घटक पक्ष जे काय आहेत वंचित आघाडी असेल राजू शेट्टींच्यावरही माझा प्रयत्न आपण सुरू आहे तो सोडलेला नाही आम्ही आणि संभाजीराजे असतील. मधल्या काळात अनेक लोकांशी चर्चा वरिष्ठ पातळीवर चालू आहे. हे सगळे आले तर निश्चितपणे महाराष्ट्राला एक चांगला मॅन्डेट आपल्याला मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळते. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटतो सर्व काही आरोग्य आहे असा आरोप आहे. काही अडचण नाही आहे. महाविकास आघाडीबद्दल जागा वाटपात कोणतीही अडचण येणार नाही आहे. आपण निश्चित राहा. आमची लढाई ही भाजपबरोबर आहे. जो पक्ष सर्व समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. एका बाजूला बेरोजगारी आहे, एका बाजूला महागाई वाढते. या सगळ्या मुद्द्यांवरची लढाई आहे. आम्हाला किती सीट तुम्हाला किती सीट हा महत्त्वाचा विषय महाविकास आघाडी म्हणून आमच्या तिन्ही पक्षांमध्ये नाही. लढाई आम्हाला करायची आहे, सत्तेची लढाई करायची आणि त्यासाठी आम्ही कुठलाही मतभेद न करता सामोरं जायचं. तर राहुल गांधींची यात्रा सुरू होती आहे. मात्र या यात्रेवर टीका होते. भारत जोडो यात्रेमुळे काही निर्माण झालेलं आहे. या यात्रेला सुद्धा काही परिणाम होणार तर शिल्लक राज्य निघून जाईल. मला काय म्हणायचं आहे टीका करणाऱ्याला एवढी भीती का वाटते? भीती का वाटते? एक व्यक्तिमत्व ह्या देशाला जोडण्याचं काम करते. समाजातल्या तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते. मला एवढी भीती वाटायचं कारण काय? टीका करायची गरज नाही ना. टीका करता याचाच अर्थ धास्ती घेतलेली आहे भाजप. तुमच्याबद्दल एक घटस्फोट होत आहे. काही नाही त्याचा अजिबात. मी त्याला उत्तर देणं म्हणजे त्यांना मोठं केल्यासारखं.